20 धावा कराव्या लागतील ते तळवडे संघाला. तळवडे संघामध्ये फलंदाजी तशीच गोलंदाजी पण चांगली आहे. आतापर्यंत त्यांची फलंदाजीच्या जोरावर त्याने पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. सामना चालू करायचंय. पंचांनी जरा लक्ष द्या. पंचांनी सामना त्वरित चालू करायचंय. वेळ कमी आहे. पहिला चेंडू वैशाखसाठी आणि मला वाटतं लेग बाय असा. एक धाव संघाचं खातं खोलतोय. एक या धावसंख्येत संघाची धावसंख्या झाली ती 1. आता मात्र स्ट्राईकवर येतो रोहन. स्ट्राईकवर रोहन. नो स्ट्राईकवर येतो वैशाख. बॉलिंग मार्फत येतो निखिल. पहिला चेंडू चांगला चेंडू निखिलचा. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन निखिल रोहन साठी. बघूया रोहन काय करतोय आता आपल्या पहिल्या चेंडूवर. 10-12 पावलांचा रनअप घेऊन चांगला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतंय रोहनला एका धावसंख्येवर समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद 2. चांगलं गोलंदाजी करतोय तो निखिल. पहिल्या सामन्यामध्ये पण चांगली गोलंदाजी केली. तोच निखिल आता पुन्हा एकदा वैशाख साठी. चांगला चेंडू. वैशाख याला काही तो समजलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली होती 2. बिनबाद 2. 3 चेंडू झाले. त्यांनी फक्त 2 धावा दिल्या त्या निखिल यांनी. चांगली गोलंदाजी करतोय तो निखिल. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन निखिल. वैशाख साठी चांगला चेंडू. त्यावर एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं ते एका धावसंख्येवर समाधान मानावं लागते ते वैशाख याला. संघाची धावसंख्या 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 3. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत ते निखिल यांनी. चांगली गोलंदाजी करतोय तो निखिल. अशीच गोलंदाजी करावी लागेल ते निखिल याला. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवर आहे तो रोहन. बघूया रोहन काय करतो. चांगला चेंडू. रोहन याला काही समजलं नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 3. मला वाटतं आता शेवटचा चेंडू. आतापर्यंत त्याने 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या आहे. चांगली गोलंदाजीच मानावी लागेल ती निखिल याची. पुन्हा एकदा निखिल. शेवटचा चेंडू रोहन साठी. चांगला चेंडू आणि मला वाटतं चोरटी अशी एक धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 4. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 4. बिनबाद 4. चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती निखिल याची. आपल्या एका षटकामध्ये 7 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत आणि मला वाटतं आता शेवटचं षटक आलंय ते. बॉलरचं नाव स्वप्नील. संघाच्या वतीनं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. आत्ता मात्र स्ट्राईकवर आहे तो रोहन. रोहनला काहीतरी करावं लागेल आपल्या संघाला. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. तर बघूया आता रोहन काय करतोय तो. स्वप्नीलच्या गोलंदाजीवर स्वप्नीलचा पहिला चेंडू. 10-12 पावलांचा रनअप घेऊन स्वप्नील. बघूया रोहन साठी रोहन काय करतोय पाहू. पुन्हा एकदा स्वप्नील. रोहन आणि मला वाटतं पहिला चेंडू स्वर चेंडू. अवांतर धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 5. वैशाखने जर 3 षटकार मारले तर मनोज घाडी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनोज घाडी वानिवळे आणि मला वाटतं इथे पंचांशी दात मागतोय तो गोलंदाज. पंचांचा नियम अंतिम राहील. पंचांशी उजत घालू नये. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 6. पुन्हा एकदा चांगला चेंडू. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 1 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 7.
आत्ता मात्र वैशाखला संधी आहे. जर सलग 3 षटकार मारले तर मनोज गाडी वानिवळे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलं आहे त्यांच्यासाठी. बघूया आपल्या संधीचा फायदा उठवताय का वैशाख. 7 धावसंख्या. वाईट नाही, सॉरी 6. 6 धावा 6. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो वैशाखला संधी आहे सलग 3 षटकार मारण्याची, बक्षीस घेऊन द्यायची. पण मला वाटतंय ते वाईट चेंडू. पंच तुकाराम गाडी तुकाराम सावंत वाईट घोषित करताय. संघाची धावसंख्या एक निभर. संघाची धावसंख्या झाली ती 7. बिनबासात पुन्हा एकदा स्वप्नील. चांगला चेंडू आणि मला वाटतं ती रनआउटची संधी आहे. आणि मला वाटतं ते वैशाख रनआउट होतो आणि संधी मात्र हुकली ती 501 रुपयाची. आता त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो अनिकेत. रोहन नॉट स्ट्राईक वर अनिकेत. बॉलिंग मार्फत आहे स्वप्नील. बघूया रोहन काय करतो आपल्या संघासाठी. अजूनपर्यंत त्यांनी षटकार चौकार मारलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी षटकार चौकारांची आताचबाजी केली होती. पण तोच रोहन आज जरा थंड गतीने धावसंख्या करतोय आणि पुन्हा एकदा मारण्याच्या बीट होतोय. चेंडू त्याला काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 7. चांगली गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. रोहनला काही तो चेंडू समजत नाही. चेंडू जातोय मात्र निर्धाव. मारण्याच्या नादामध्ये बीट होतोय तो रोहन. पुन्हा एकदा रोहन. आत्ता मात्र संधी आहे मारण्याची पण गॅप मध्ये चेंडू आणि मला वाटतं ते सीमारेखा पार. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 11. आत्ता मात्र रोहन याला 7-8 चेंडू नंतर एक चौकार मिळतोय. संघाच्या धावसंख्येत मात्र 4 ने बदल होतोय. संघाची धावसंख्या झाली होती 11. चांगली गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. बघूया पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रन घेऊन स्वप्नील रोहनसाठी. पुन्हा एकदा आणि मला वाटतं आत्ता मारलाय चेंडू आणि मला वाटतं इथे दोन धावा डिक्लेअर अशा 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 13. मला वाटतं आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर तळवडे संघाची धावसंख्या झाली आहे ती 13. मला वाटतं 12 चेंडू आणि 14 धावांची गरज.
संघाच्या वतीने पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो रोहन. निखिल आणि हरी स्ट्राईकवर मात्र निखिल, स्ट्राईकवर हरी, नॉट स्ट्राईकवर निखिल. बॉल मार्फत आहे तो रोहन. आता मला वाटतंय वाडा संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा. बघू आता कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित करतोय, वाडा संघ की तळवडे संघ. मोंड संघाचे कर्णधार माईकशी संपर्क पुन्हा साधा. एकदा फुलटॉस चेंडू आणि पहिलाच फुलटॉस चेंडूवर घणाघाती घाव घातलाय आणि मला वाटतंय ते 6 धावा. पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळवत आहे आणि मला वाटतंय ते चेंडू 7 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार मिळवतोय तो. मोड संघाचा कर्णधार माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मोड संघाचा कर्णधार, तोरसोळे संघाचा कर्णधार माईक बॉक्सशी संपर्क. टॉसचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळत आहेत आणि संघाचं खातं खोलतंय 6 धावाने. मला वाटतं 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावा. पुढील सामने सगळे 2 षटकाचे राहतील. पुन्हा एकदा 11 चेंडू आणि 7-8 धावांची गरज. पुन्हा एकदा रोहन, बघूया काय करतोय रोहन. पुन्हा आणि मला वाटतं आता कमबॅक करतोय तो रोहन. तिरपाचित करतोय तो फलंदाजाला. पहिला हादरा बसतोय तो हरीच्या स्वरूपात. बॅट्समनचं नाव काय? कापटो. कापटो हो, कापटे. प्रथमेश कापटे. आणि मला वाटतं आता 10 चेंडू आणि 8 धावा. तो कोण गेलो आता? नाही तो यार चोरटी अशी 1 धाव. संघाची धावसंख्या तो 1 नंबर. संघाची धावसंख्या झाली ती 7. आणि मला वाटतं आता 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. 9 चेंडू 7 धावा.
9 चेंडू 9 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा रोहन. आणि मला वाटतं इथे वाईट चेंडू. अवांतर धावसंख्या देखील बरं. संघाची धावसंख्या झाली ती 7. मला वाटतं अजून 7 धावांची गरज. 7 धावा झाल्या आहेत आणि 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा. मला वाटतं आता मात्र चांगला चेंडू. चेंडू काही संबंध नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 7. पहिलं षटक चालू. आता मात्र कमबॅक करतोय तो रोहन. फलंदाजीमध्ये फक्त एक चौकार मारला होता. आता तोच रोहन बघूया गोलंदाजीमध्ये काय करतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकतोय रोहन. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू काही समजत नाही. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 7. मला वाटतं आता रोहनचा शेवटचा चेंडू असेल. आणि मला वाटतं 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे ती वाडा संघाला. कुठला संघ विजयी ठरतोय ते बघायचंय. चांगला चेंडू. 1 धाव पूर्ण. आणि मला वाटतं एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय ते. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर संघाची धावसंख्या झाली ती 8. आणि मला वाटतं आता 7 चेंडू आणि 6 धावा. 7 चेंडू 6 धावा. गोलंदाजी बघूया आता दिनेश काय करतोय. मला वाटतं 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना होईल यात काही शंका नाही. बघूया काय करतोय तो दिनेश. पहिला चेंडू दिनेशचा. चांगला तोलवला चेंडू. आणि मला वाटतं इथे चांगली फिल्डिंग बनावी लागते बाबू यांची. 2 धावा मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येत 2 नंबर संघाची धावसंख्या झाली होती 10. आणि मला वाटतं आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावांची गरज. वाडा संघाला जिंकण्यासाठी 5 चेंडू 4 धावांची गरज. बघूया कुठला संघ विजय ठरतोय आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरतोय तो. पुन्हा एकदा दिनेश 10-12 पावलांचा रनअप घेऊन चांगला चेंडू तोलवला. आणि मला वाटतं इथे सीमारेखा पार. आणि मला वाटतं इथे वाडा संघ विजयी ठरतोय आणि पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय तो वाडा संघ. मला वाटतं वाडा संघ आता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गेलेला आहे तो वाडा संघ.
चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती वाडा संघाने. तोरसोळवाल्याने आपली फलंदाजी